सिक्युरिटी बघा खूपच म्हणजे बॉडी बिल्डर पावरफुल वाटत. काय नाव आहे? हेलो गाइस, आज की तारीख है 22 जून और हमारे इधर आज आ चुके हैं अच्छी खासी बारिश. किसी को मेरी हिंदी में प्रॉब्लम होगी तो कमेंट कर देना, क्योंकि हमारी नागपुर की हिंदी है तो सब मिक्स रहती है. मराठी इंग्लिश हिंदी सब हमारा एक्सेंट भी थोड़ा खतरनाक रहता है हमारा, पूरा भयंकर. हमारा कैसा हम रहते हैं नागपुर बुट्टीपुरी, तो ये सेंटर में आता है और फिर साउथ नॉर्थ ईस्ट वेस्ट चारों भी साइड के हमारे नागपुर में आते हैं और कॉकटेल बन जाते हैं. हमारी लैंग्वेज उनकी वजह से पूरी खराब हो जाती है. नागपुर की मराठी पता है तुमको? क्या भावा क्या बोलती तू? हाँ, नागपुर की पब्लिक बोले तो तबलीग ऐसा पूरा भयंकर चलता ना वहाँ, बहुत भयंकर. बोलने भी हमको अच्छा नहीं लगता. चलो अभी मराठी में स्विच करते गाइस. हॅलो गाईज, माझं नाव आहे कल्पित आणि माझ्यासोबत बसला आहे मनीष. आम्ही चालवत आहोत आधी मोठी गाडी. आम्ही आता गाडीला घेऊन चालू डेपोवर. तिथून आम्ही गाडीला डेपोवर लावून माझा भाऊ आहे तिथे आणि याचा पण भाऊ आहे. आम्ही तिथे कारमध्ये घरी येणार, मग बाजारमध्ये जाणार. आम्ही जस्ट आता अर्ध्या घंट्या अगोदर जिममधून आलो होतो. आज खूपच भयंकर वर्कआउट केला आम्ही चेस्ट ट्रायसेपचा. आमचा एक जुना मित्र होता, तो दुसऱ्या जिममध्ये जात होता अगोदर, बट आता आमच्या जिममध्ये पुन्हा वापस आला. तर आम्ही खूप भयंकर वर्कआउट केला. त्याच्यानंतर खूप पोझिंग वगैरे केली. जो आमचा ट्रेनर आहे यश भाऊ. नमस्ते यश भाऊ. व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणजे ते जाऊ दे. आजचे पोस्ट पाहण्यासाठी इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामची लिंक आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. यूट्यूब चॅनलच्या खाली तिथे जाऊन सर्व बघून घ्याल. उद्या पोस्ट येणार आपली. तर यश भाऊ, अमोल आणि आम्ही खूप पोझिंग केली. माझी बॉडी तेवढी नाही आहे, बट त्यांची खूपच चांगली आहे. तर जेवढी पण आहे आपण तेवढ्यामध्ये खुश आहोत. भगवान का दिया सब कुछ है. हाइट और चेस्ट छोड़ के बाकी सब कुछ है, लेकिन अपने को टेंशन नहीं है बिना हाइट की टेंशन. अरे हिंदी बोलने में आ गए गाइस. क्या गाइस, तुम ध्यान नहीं दे रहे बराबर. हाँ, लेट्स स्विच इनटू मराठी अगेन. आपल्याकडे सर्वच आहे. सध्या पैसा नाही, पण त्याच्यात खूप काम करत आहोत. एक टाइम येईल पैसा पण येणार आपल्याकडं. आणून येणार नाही आपण खूप स्वतः आणून, कारण केव्हा काही टाइम येत नाही गाईस. टाइम आणावा लागते आणि सर्वांना वाटते की टाइम येणार. भाई टाइम येणार नाही, टाइम जात आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून संपणार आहे. आता जुलै लागणार आहे. तर केव्हा कळलं? बस आता 6 महिने बाकी आहेत 27 लागायला. आणि माहीत पण न पडणार ते 27 लागला केव्हा. तर तुम्ही जे पण करत आहे आपल्या लाईफमध्ये, एज्युकेशन, बिझनेस, या म्हणजे स्वतः तुम्ही बॉडीवर काम करता, कोणत्या तुमच्या स्किलवर काम करता, तर खूप मेहनत करा. अगर तुम्ही 20s मध्ये असणार, मी तर म्हणतो खूप मेहनत करा, कारण मेहनतशिवाय काही नाही. तुमच्या लाईफमध्ये मुलगी जरा असणार, अगर समोरून असणार तर ठीक आहे. बरं, समोरून तर तुम्ही सुद्धा ट्राय करा नको, कारण खूप टाइम वेस्ट होते. मला माहित आहे, मी केलं नाही पण सांगू शकतो की खूप टाइम वेस्ट होते. माझे 1-2 मित्र आहेत, त्यांना मी पाहून सांगू शकतो खूप टाइम वेस्ट होते. याच्यापेक्षा आपल्या स्किलवर फोकस करा, बढिया पैसा सेट करा. कारण हा टाइम असं असते, काय मुलाची पर्सनॅलिटी नसते 20s मध्ये, मुलीची पर्सनॅलिटी असते. बट ते 30s मध्ये अगर मुलाकडे पैसा राहिला तर मुलाकडे सर्व आहे, नाहीतर काहीच नाही. कारण सक्सेसफुल मॅन त्यालाच म्हणतात ज्याच्याकडे जास्त पैसा आहे. हे अलग आहे की ज्याच्याकडे नाही आहे त्यांनी पण मेहनत केली असते. मेहनत सर्वजण करतात, गदा पण मेहनत करते, बट फरक तेच आहे ना. जो आपल्या फील्डमध्ये बसला आहे टॉपमध्ये, त्यानं पण मेहनत केली आहे, आणि त्या फील्डमध्ये जो बॉटममध्ये आहे त्यानं पण मेहनत केली आहे. बट फरक फक्त हेच आहे. का फरक आहे मनीष? फरक फक्त हेच आहे की दिमाग से त्यानं मेहनत पण केली, बट स्मार्ट वर्क केला. त्याची मेहनत आणि मेन म्हणजे कडसी जे की असते आपली कन्सिस्टन्सी, ते केव्हा सोडायची नाही. आता जसं मी 30 दिवस झाले कॉन्टेंट टाकत आहो, तर मला म्हणजे 30 दिवसात एवढं तर समजलं की भाई मेहनत केल्यावर होते, जे पण होऊ शकते. 15 दिवसात मला एक वाटर कॉल ॲप आलं, फ्री प्रोडक्ट आलं, चांगलं वाटलं. खूप मोटिवेशन मिळाली. माझे म्हणजे थोडंसं म्हणजे माझे 2-3 मित्र भाऊ आहेत, त्यांनी पण सुरू करून टाकलं थोडं काम वगैरे. हे सोशल मीडिया तुम्ही जे पण करत आहात ते सर्व सोशल मीडियावर टाकणं सुरू करून टाका, कारण काही फरक नाही पडत. आणि जो म्हणतो त्याच्याकडे कॉन्टेंट नसते, असं इम्पॉसिबल आहे. अगर तू जिवंत आहे, तुझ्यावर कॉन्टेंट आहे, तू काही नाही करताय ते पण एक कॉन्टेंट आहे, तू काही करत आहे ते कॉन्टेंट आहे. आणि लोकांना रिझल्ट पाहण्यापेक्षा जी तुमची प्रोसेस असते तिच्यामध्ये इंटरेस्ट असते. कारण रिझल्ट तर का, तर भाई तू माहीत पडलं तू आता 2-3 वर्ष जिमले गेला, हां
जिमला जाऊन मस्त बॉडी बनवून टाकली, पण तू आला एकदम से सोशल मीडियावर तू बॉडी दाखवत आहे तर कुणाला ते इंटरेस्ट नाही आहे. बट तेच तुझी जर्नी दाखवत आहे तर तेव्हा लोक रिलेट करणार, तुझ्यासोबत कनेक्ट होणार. कारण भाई जे तू आहे ते पण त्यांनीच आहे. त्याचं म्हणजे तुमचं खाणं पिणं राहणं ते सर्व सेमच असते. आपल्याला वाटते की भाई तो अमीर आहे त्याची लाईफ खूप हे अलग आहे, तो गरीब आहे त्याची लाईफ हे आहे. चल अमीर आणि गरीब म्हणजे फरक आहे की त्यांना टेन्शन थोडं कमीच असते, बट त्यांची लाईफ खूप हार्ड असते. त्यांचं प्रेशर असते, फॅमिली प्रेशर, कसं काय करायचं. आता गरीब का पहिल्याच प्रेशरवर झाला आहे, त्याला एकच ऑप्शन आहे चांगलंच बनणं आहे, त्यांना दुसरा ऑप्शन येत नाही. कारण गरीब जन्म होणे तुमची चुकी नाही आहे, बट गरीब मरत आहात ते तुमची चुकी आहे. मी पण सध्या आहो, बट आपण काम करत आहोत, आपण काही काम करत आहोत. गरीब नहीं मरेंगे हम. ये वीडियो अभी पिन करके रख दो गाइस, टाइम आएगा. आगे ट्रक है, ट्रक वाले को जाने दो, थोड़ा फोकस वाला काम है ये. ट्रक वाले को जाने दो, फिर अपन बताते हैं अभी. और हाँ, तो जैसे अपन देख सकते हैं अभी ये जितने भी लोग जा रहे हैं टू व्हीलर से, ट्रक वाले वो भी मेहनत ही कर रहे हैं. अभी उनमें से कोई गरीब होगा, कोई अमीर होगा, किसी के बाप भाई अमीर होगी, किसी गरीब होगे. अभी जो उनकी कंडीशन है वो कुछ नहीं कर सकते. अरे यार फिर से हिंदी में स्विच हो गए गाइस यार, ये भी बहुत आदत होगी ना हिंदी बोलने की. हाँ, मराठी में आ जाते, गला बैठ गया गाइस पूरा मेरा. तो बस मेहनत करो गाइस, कुछ नहीं रहेगा बाकी कामों में. अगर तुम्हारे लाइफ में कोई तुम्हारा लाइफ पार्टनर है जो तुमको सपोर्ट कर सके वो है तो ठीक है, लेकिन खुद से तो ढूंढने का ट्राई मत करो, क्योंकि जो ढूंढने जाता है उसे कभी नहीं मिलता है, लेकिन जो खुद के ऊपर फोकस करता है उसे मिलता है. ये अलग बात है कि हमने भी फोकस किया हमारे स्किल के ऊपर नहीं किया. अरे गाइस क्या बताऊँ, 5 मिनट से मैं बात कर रहा था लेकिन मैंने कैमरा चेंज कर देखा, रिकॉर्डिंग ऑफ था. क्योंकि हमारे भाई का कॉल आ गया था कि हम कहाँ तक पहुँचे. तो अभी क्या कर सकते हैं गाइस, कुछ नहीं. फिर से अपन कंटिन्यू रखते. तो अपना टॉपिक ये था कि अगर तुम अपने 20s में हो, 80s 20s 25 तक, तो खुद अपने ऊपर खूब मेहनत करो, क्योंकि मेहनत के अलावा कुछ नहीं रखा है. क्योंकि ये तुम्हारी एज है जो तुम अपनी फुल 24 आवर में से 6 घंटे भी अच्छे सो के फिर अपने 17-18 घंटे काम कर सकते हो. जहाँ पे आदमी का क्या ये अभी पे रहता है. हाँ, मराठी हे आपला आता पीक टाइम आहे. याच्याशिवाय अगर तुम्ही 35च्या नंतर चालले गेले तर मेहनत थोडी कमी होऊनच जाणार. आता तुम्ही पीकमध्ये आहात, तुमच्यामध्ये लाईफमध्ये लाईफ पार्टनर आहे तर ठीक, नसणार तर तुम्ही स्वतः बघा नको, तिच्याने टाईम जाणार, पैसा जाणार, जे की आता माझ्याकडं तर नाही आहे. आणि तुम्ही स्वतः फोकस करणार तर समोर जाऊन भेटूनच जाणार. तर किस्मतमध्ये राहणार तर नाही तर भाई सलमान खान मोदी आपला भाई आहे, टेन्शन ना आपल्याला. उनके त्यांच्यासारखी लाईफ आपल्याला जगायचं काही टेन्शन नाही. असंच बस. याच्या पहिले लगेच काय बोललो पण सारी व्हिडिओ बंद होती. याच्या अगोदर काही गाईज मी खूप काही बोललो, म्हणजे गळा बसला माझा, बट व्हिडिओ बंद झाली. आता माहीतच नाही मी काय बोललो, व्हिडिओ मी चेक नाही केला. आता बस तुम्ही आता जिथून पण बघत आहात माझ्या ओळखीवाले, रिलेटिव्स, या फिर म्हणजे माझे अननोन पर्सन, या फिर माझे ओल्ड फ्रेंड्स वगैरे कोणी पण, माझं फक्त एवढं म्हणणं आहे. कोणाचा क्रश असेल आणि मी कोणाचा क्रश वगैरे असेल तर डायरेक्ट DM करून टाका, आपल्याला टेन्शन नाही. आपण ओपन माइंडेड आहोत, सर्वांना हक्क आहे की एका दुसऱ्याचा क्रश ठेवायचा. सध्या आमचा तर कोणी नाही आहे, तुमचा मी असणार तर टेन्शन नाही, बिंदास DM करून टाका. सध्या माझ्याकडे टाइम तर नाही, पैसा नाही आहे, बट टेन्शन नाही आपल्याला. हां, तर तुम्ही जी पण माझी तुम्ही ओळखीवाले बघत असणार तर बघा एवढंच आठवण ठेवा की तुम्ही बॉय मुलगावर असणार की भाई प्रशिक तू पण बघत असेल, तू पण ऐकून टाक की तुमच्या लाईफमध्ये तुमची फॅमिली चांगली असणार, पैसेवाली, तर तुम्ही समोर जाऊन चल ठीक आहे म्हणू शकतो, घरी पैसा आहे, बिझनेस सुरू करून टाकणार, ती अलग गोष्ट आहे. बरं, पण अगर बेसिक कच्चे राहणार, तुम्हाला किती पण पैसे राहू दे त्याचा काही फरक पडणार नाही आहे. आणि तुम्ही गरीब आहात तर मी तर म्हणतो तुमच्याकडे आता एकच काम आहे, स्वतःवर काम करणं, स्किलवर काम करा. खूप स्ट्रगल आहे गरीबाच्या लाईफमध्ये. स्ट्रगलशिवाय काही दुसरं राहिलं पण नाही पाहिजे. त्यांना स्ट्रगलच केलं पाहिजे आणि स्ट्रगलच करत त्याची 20s गेली पाहिजे. असा गरीब कोणत्या कामाचं नाही ज्याने आपल्या 20sमध्ये स्ट्रगल नाही केलं असणार. आणि आता माझं कॉन्टेंट संपत आहे, बरं व्हिडिओ बंद नाही करणार, अजून आपण काहीतरी बोलून.